Keshav Bhumi News. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. जय हिंद. आपण तेच गोष्टी वारंवार दररोजी म्हणतो जेव्हा आपण एखादी आरती म्हणतो, त्याचा मागचा हेतू असा असतो बिकम दॅट. तो इथे पण कुठेतरी असंच आहे की घरी असलो तर आपल्या रूम पुरता बाबूबाई फॅमिलीचा पण विचार करत नाही, आपण फ्लॅट मध्ये असलो की आपण सोसायटीचा विचार करत नाही.
सो कुठेतरी ना ती एकीकरणची जी भावना आहे ती आपल्या मुलांमध्ये यायला पाहिजे. सोसायटीला परत काय द्यायचं, ती एक जी भावना आहे जी आधीची पिढीमध्ये होती. आणि आज वंदे मातरम दिनांक 7 नोव्हेंबर 1975 रोजी अक्षय नवमीच्या दिवशी लिहिलं गेलं असं मानले जाते. स्वातंत्र्याच्या चळवळीत वंदे मातरम कोट्यवधी भारतीयांचा युद्धघोष बनले आणि 1896 मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात वंदे मातरम गायले. नंतर काँग्रेसच्या बैठकीत वंदे मातरमचे पहिले 2 श्लोक बनले. आझाद हिंदच्या तात्पुरत्या सरकारच्या घोषणेवेळी वंदे मातरम गायले होते. सन 1905 बंगालच्या फाळणीविरुद्धच्या निषेधाच्या आहे त्यांचं मनापासून स्वागत आणि आभार. आज आपण वंदे मातरम या गीताच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त जे वर्षभर कार्यक्रम राबवण्यात येत आहेत त्यांचा जिल्हास्तरीय कार्यक्रम जो आज आपण आयोजित केलाय त्याच्या प्रसंगी इथे बोलतोय आणि बसतोय. आज अगर अभी तक आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट.